नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपलं हे लेक्चर नंबर 3 आहे आणि मी पहिलेपासून तुम्हाला वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये एकच सांगतो की आपण नवीन सिलेबसचं डिस्कशन बघतोय. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण 1 ते 6 चॅप्टरचं आपलं पूर्ण डिस्कशन झालंय. आता या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 7, चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 9 यांचं डिस्कशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, मग ह्या चॅप्टर नंबर 7 मध्ये कुठला पार्ट येतोय तो बघायचा आहे. ठीक आहे, देन त्यांच्यात कंटेंट कुठले कुठले, टॉपिक कुठले कुठले यांची आपण एकदा माहिती घेतल्यानंतर असे आपले टोटल 5 लेक्चर होणार आहेत. ठीक आहे, टोटल चॅप्टर आहेत 15 12 सायन्सला अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस. टोटल चॅप्टर 15 आहे आणि आपण 3 चॅप्टरचं काय बघतोय, इंट्रोडक्शन बघतोय, डिस्कशन बघतोय आणि ते इंट्रोडक्शन कव्हर अप झाल्यानंतर आपण वन बाय वन सगळ्या गोष्टीचा इन डिटेल काय करणार, स्टडी करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे येणारं जे 6वं लेक्चर आहे ते माझं कशावरती असणार, स्पेसिफिक टॉपिकवरती, आणि पहिले 5 लेक्चर माझे कशावरती आहेत, तुमच्या आपल्या कंटिन्यू जे चॅप्टर्स आहेत त्यांचं कंटेंटवरती. मग आता आपण जे बघतोय दॅट टॉपिक वी कॉल्ड एज प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. याचा मागचा बघितलं होतं आपण प्लांट वॉटर रिलेशन. हिअर इज अ टॉपिक इज प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. जर मला विचारलं तर प्लांटची ग्रोथ स्टार्ट कोणापासून होते, तर बाळांनो एका ती कोणापासून स्टार्ट होणार आहे का, सीड पासून. तर मग ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येणार सीड जर्मिनेशन. जर बघायला गेलं तर सगळ्यांना मी एक छोटासा टॉपिक या ठिकाणचा या चॅप्टरमधला एक आयडिया देऊन टाकतो. तर जर सपोज तिथं जर म्हटलं तर व्हॉट इज सीड, सीड इज नथिंग बट अ कोटेड एम्ब्रिओ. बरोबर आहे की नाही. ओके, आणि या सीडमध्ये हा तुमचा काय प्रेझेंट आहे बाळांनो, काय प्रेझेंट आहे, एम्ब्रिओ. आणि हा एम्ब्रिओ कोणाचं कॉम्बिनेशन आहे, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. या सीडची जी स्मॉल ओपनिंग आहे दॅट ओपनिंग त्याला आपण काय बोलतो, मायक्रोपाईल. ओके, मायक्रोपाईल आपण त्याला बोलतो. या सीडवरती जे काही कोट आहे त्याला आपण बोलतो हार्ड सीड कोट. त्याला आपण काय बोलतो, हार्ड सीड कोट. अँड देन आपण जर बघायला गेलं तर या सीडची नरिशमेंट करणारा जो काही लेअर आहे त्याला आपण काय बोलतो, एंडोस्पर्म. काय बोलतो आपण त्याला, एंडोस्पर्म. ठीक आहे, अँड ओके, आता या सीडमधून 2 पार्ट बाहेर निघताय, राईट. जो डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार त्याला मी काय बोलतोय, जो डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय दॅट पार्ट वी कॉल्ड ॲज रेडिकल, राईट. जो अपवर्ड डायरेक्शनला जाणार त्याला मी काय बोलणार, प्ल्युम्युल. त्या पार्टला मी काय बोलतो, प्ल्युम्युल. ओके, इथपर्यंतचा पार्ट क्लिअर कट करा, राईट. रॅडिकल्स कशामध्ये डेव्हलप होत आहे, तर ते कशामध्ये डेव्हलप होणार, रूट. आणि हा प्ल्युम्युल कशामध्ये डेव्हलप होणार, कशामध्ये डेव्हलप होणार, शूट. ओके, म्हणजेच आता क्लिअर कट सांगायचं मला की कुठलाही प्लांट ग्रोथ, राईट. व्हॉट इज ग्रोथ. आता जर बघायला गेलं तर ग्रोथ हा पॅरामीटर टोटली प्लांटच्या बाबतीत त्याची ग्रोथ कोणापासून स्टार्ट होते, तर ती कोणापासून स्टार्ट होणार, सीड. आणि मी या ठिकाणी तुम्हाला सीडचं इंट्रोडक्शन देतो. व्हॉट इज सीड, सीड इज नथिंग बट अ कोटेड एम्ब्रिओ. व्हॉट इज एम्ब्रिओ, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. त्याला मी काय बोलतो, एम्ब्रिओ. या एम्ब्रिओची नरिशमेंट करणारा लेअर त्याला मी काय बोलतो, एंडोस्पर्म, राईट. या सीडवरती जे कव्हरिंग आहे त्याला काय बोलतो, सीड कोट. ओके, या सीडच्या आत वॉटरची एंट्री करण्याकरता कोणी तुमचा मायक्रोपाईल. व्हॉट इज मायक्रोपाईल, इट्स अ स्मॉल ओपनिंग ऑफ सीड. या मायक्रोपाईल द्वारा सीडच्या आत कोण जाते रे माझ्या राजानो, कोण जाते रे या सीडच्या आत, कोण जाते, वॉटर. वॉटर गेल्यानंतर दॅट सीड बिकम्स स्वेल, मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. दे जनरेट 2 थिंग, रॅडिकल अँड प्ल्युम्युल. रॅडिकल कुठल्या डायरेक्शनला जाते, डाऊनवर्ड, आणि प्ल्युम्युल कुठल्या डायरेक्शनला जाते, अपवर्ड. दॅट रॅडिकल्स आर डेव्हलप इन टू रूट अँड प्ल्युम्युल्स आर डेव्हलप इन टू शूट. दॅट होल फिनॉमिनॉन वी कॉल्ड अ सीड जर्मिनेशन. परत एकदा रिपीट करतो मी, छोटासा टॉपिक या चॅप्टर मधला तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगतोय, तो नीट समजून घ्या. आपलं टॉपिकचं नाव काय, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. मग प्लांटची ग्रोथ कोणावरती डिपेंड आहे, टोटल पोरांनो, सीड. मग जर मला विचारलं व्हॉट इज सीड, सीड इज नथिंग बट अ कोटेड एम्ब्रिओ. एम्ब्रिओ इज नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. या एम्ब्रिओची नरिशमेंट करणारा जो काही लेअर आहे त्याला मी काय बोलतो, एंडोस्पर्म. त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे त्याला मी काय बोलतो, सीड कोट. अँड जर बघायला गेलं तर या सीडच्या आत कोण जाते तुमचं, वॉटर. वॉटर आर एंटर्स इनसाइड द सीड थ्रू द मायक्रोपाईल. वॉटर द मायक्रोपाईल, इट्स अ स्मॉल ओपनिंग ऑफ सीड. दे रिसीव्ह 2 थिंग्स, राईट. किती गोष्टी ती रिसीव्ह करते, 2. ड्युरिंग द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन दे रिसीव्ह वॉटर अँड ड्युरिंग द टाइम ऑफ पॉलिनेशन दे रिसीव्ह पोलन ग्रेन. मग सीडच्या आत वॉटरची एंट्री कोणा थ्रू होते, मायक्रोपाईल. वॉटर कुठे गेलं, सीडच्या आत. दॅट सीड बिकम स्वेल, मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. त्याच्यातून किती गोष्टी बाहेर निघाल्या, 2. एक कोण, रॅडिकल, दुसरा कोण, प्ल्युम्युल. रॅडिकल्स आर डेव्हलप इन टू रूट अँड प्ल्युम्युल्स आर डेव्हलप इन टू शूट. मी परत एकदा लास्ट टाइम रिपीट करतोय, या चॅप्टर मधलं छोटंसं कंटेंट, त्याला आपण काय बोलतोय, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. मग प्लांटची ग्रोथ कोणावरती डिपेंड आहे रे, सीड. या सीडच्या आत कोण आहे रे, एम्ब्रिओ, जो किती गोष्टींपासून बनतो, 2. एक कुठला गॅमेट आहे, मेल अँड फिमेल गॅमेट. या सीडची नरिशमेंट करणारा लेअर, या एम्ब्रिओची नरिशमेंट करणारा लेअर, एंडोस्पर्म. तिला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारा सीड कोट.
तिची स्मॉल ओपनिंग काय बोलणार मायक्रोपाईल. या मायक्रोपाईलद्वारा किती गोष्टी आज जाणार आहे दोन. एक काय जाणार रे वॉटर ड्युरिंग द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन आणि पॉलिनेशनच्या वेळेस कोण जाणार पोलन ग्रेन. मग दी वॉटर्स आर एंटर्स इनसाइड द सीड दॅट सीड बिकम्स स्वेल मेटाबोलिकली ऍक्टिव्ह दे जनरेट टू थिंग रॅडिकल्स अँड प्ल्युमल. रॅडिकल्स आर डेव्हलप इन टू रूट अँड प्ल्युमल्स आर डेव्हलप इन टू शूट. जो पार्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय त्याला मी काय बोलतो रॅडिकल. जो अपवर्ड डायरेक्शनला जातोय त्याला काय बोलतोय प्ल्युमल. ओके मग आता तुम्हाला इथे कळालं की या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणाविषयी माहिती घ्यायची सीड्स विषयी ॲज वेल ॲज हार्मोन विषयी. ठीक आहे मग प्लांटला लागणारे मिनरल्स असतील त्याच्यात असेल नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम असे काही काही न्यूट्रिशन्स असतील. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशाला लागणार आहेत मिनरल न्यूट्रिशन करता. मग आपण जो पार्ट बघतोय त्या पार्टमध्ये काय येणार तुमचं प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड ॲज वेल एज त्याच्यामध्ये काय येतं तुमचं मिनरल न्यूट्रिशन. म्हणजे एवढा पार्ट तुमचं या ठिकाणी काय झाला कव्हर अप झाला. मग पहिल्या चॅप्टरमध्ये आपण कोणाची माहिती घेणार आहोत सीड. देन नेक्स्ट ओके सेकंड जो टॉपिक येतो दॅट टॉपिक वी कॉल्ड एज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मग आता जर इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक बाळाला जर विचारलं तर या चॅप्टरमध्ये आपण टोटल किती सिस्टीम कव्हर अप करतोय तर या चॅप्टरमध्ये आपण टोटल सिस्टीम कव्हर करतोय दोन. एक येणार तुमची रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. या चॅप्टरमध्ये आपण दोन सिस्टीम कव्हर अप करतोय. ठीक आहे ओके कुठल्या कुठल्या सिस्टीम येणार ते नीट लक्षात घ्या. पहिली सिस्टीम येणार तर त्या सिस्टीमला आपण काय बोलतो रेस्पिरेटरी सिस्टीम. काय बोलतो आपण त्याला रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके अँड सेकंड जी सिस्टीम येणार त्या सिस्टीमला आपण काय बोलतोय तुमची सेकंड सिस्टीम जी येणार तिला काय बोलतोय सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके सर्क्युलेटरी सिस्टीम ही तुमची सेकंड सिस्टीम झाली सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके एवढा तुम्हाला पार्ट कळाला. नीट सांगतो नीट लक्षात घ्या प्रत्येकाने या ठिकाणी नीट लक्ष द्या. आपलं चॅप्टर सेकंड टॉपिकचं नाव काय रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मग या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहेत दोन गोष्टी बघणार आहेत राईट. पहिली सिस्टीम कुठली तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सेकंड काय तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम. मग या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जो पार्ट आपण बघतोय या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये किती गोष्टी येणार ते नीट लक्षात घ्या. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पहिल्यांदा येणार नॉस्ट्रिल्स राईट नॉस्ट्रिल्स अँड नॅसल चेंबर म्हणजेच नोज येणार. अजून कोण येणार तुमचा फॅरिंग्स येईल राईट. अजून कोण येऊ शकतो लॅरिंग्स बरोबर आहे की नाही राईट. ओके म्हणजेच राईट त्यानंतर कोण येणार आहे तुमचा ट्रॅकिया राईट. ओके ट्रॅकिया नंतर कोण येणार आहे तुमचा ब्रॉन्काय राईट. ब्रॉन्काय नंतर कोण येणार आहे तुमचे ब्रॉन्क्युअल्स. कोण येणार आहे तुमचे ब्रॉन्क्युअल्स अँड देन शेवटी कोण येणार तुमचा अल्वेलर सॅक. कोण येणार बाळांनो अल्वेलर सॅक. आणि या अल्वेलर सॅकच्या आत कोण येणार तुमची अल्वोली. कोण येणार तुमची अल्वोली. म्हणजे हा एवढा जो पार्ट आहे म्हणजे या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण काय बघणार आहोत लंग्स. ओके अँड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपण जो पार्ट बघणार आहोत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोण येणार आहे माझ्या राजांनो कोण येणार तुमचा हार्ट. ओके मग आज तुम्हाला हे क्लिअर कट झालं की चॅप्टर नंबर सेकंडमध्ये आपल्याला काय बघायचं. चॅप्टर नंबर सेकंडमध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 8 मध्ये रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनमध्ये आपल्याला किती सिस्टीम बघायच्या दोन. म्हणजे दोन सिस्टीम कंबाईन केलेल्या आहेत. एक कुठली सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम इट्स अ मेन ऑर्गन लंग्स. दुसरी कुठली सिस्टीम सर्क्युलेटरी सिस्टीम इट्स अ मेन ऑर्गन हार्ट. म्हणजे आपल्याला यांची इन डिटेल या चॅप्टरमध्ये काय घ्यायची माहिती घ्यायची. मग अजून त्याच्यामध्ये कोण येणार तुमचं हार्ट येणार. हार्टमध्ये अजून कोण येणार तुमच्या ब्लड वेसल्स येणार राईट. दॅट इज ब्लड वेसल्स. या ब्लड वेसल्स त्याच्यामध्ये येणार आणि ब्लड वेसल्स सोबत अजून त्याच्यामध्ये आपण कोणाचा स्टडी करणार ब्लड. ओके मग हार्ट ब्लड वेसल्स आणि ब्लडचं स्टडी करणं आपण कुठल्या सिस्टीममध्ये बघणार आहोत आपण सर्क्युलेटरी सिस्टीम. मग तुम्हाला हे क्लिअर कट झालं की आपल्याला चॅप्टर नंबर सेकंडमध्ये काय बघायचं आहे. आता चॅप्टर नंबर थर्ड आपण चॅप्टर नंबर 9 कडे वळूया राईट. म्हणजे आजचा आपला तिसरा टॉपिक कडे वळूया. त्याचा कुठला टॉपिक आहे त्याचं नाव काय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके मग आता या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण काय बघणार ते नीट लक्षात घ्या. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण काय बघतोय ते नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये आपण काय बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण ब्रेनची माहिती बघणार आहोत राईट. दॅट इज अ न्यूरल कोऑर्डिनेशन नर्वस कोऑर्डिनेशन आपण बोलतोय त्याला नर्वस कोऑर्डिनेशन. आणि त्या सिस्टीमलाच आपण काय बोलतो नर्वस सिस्टीम राईट. या नर्वस सिस्टीममध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपला कोण बघणार आहोत तर नेम ऑफ दॅट पार्ट इज ब्रेन. कोण बघणार आहोत माझ्या राजांनो ब्रेन. आणि या ब्रेनच्या आपण डिव्हिजन बघणार आहोत फोर ब्रेन मिड ब्रेन हाइंड ब्रेन राईट. आता त्याचे ब्रेनचे पार्ट्स असतील बरोबर आहे की नाही. मग ब्रेन विषयी माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आणि दॅट टॉपिक वी कॉल्ड एज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मग आपण आता आपलं हे तिसरं लेक्चर चालू आहे इंट्रोडक्टरी सिलेबसचं डिस्कशन. आपण छोट्या छोट्या 15-15 मिनिटाच्या क्लिप्समधून आपण सिलेबसचं डिस्कशन बघतोय. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण 6 चॅप्टर कव्हर केले आणि आता आपण या टॉपिकमध्ये ठीक आहे ह्या लेक्चरमध्ये आपण 3 चॅप्टरची माहिती घेतली. तर त्याच्यात पहिलं चॅप्टर कुठलं आपलं प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. याच्यात काय बघायचं रे आपल्याला सीड. ठीक आहे
रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये किती सिस्टीम बघायच्या? 2. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीमचा मेन ऑर्गन लंग्स, सर्क्युलेटरी सिस्टीमचा हार्ट. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर येतो 9th नंबरचा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, या चॅप्टरमध्ये मेन ऑर्गन आपला कोण येणार आहे पोरांनो? ब्रेन. मग या ब्रेनचे आपण पार्ट बघणार, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. मग आपण एक एक टॉपिक इन डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. पण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या दिवशी पण जर ट्युशनमध्ये आलो तर आपण पहिल्यांदा पूर्ण सिलेबस बघून घेतो की या सिलेबसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा पूर्ण बुक तुम्ही तुमचं चेक करा. ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स चेक करणार की तुम्हाला हे कळेल की कुठल्या टॉपिकमध्ये आपल्याला काय कंटेंट बघायचं आहे. मग पहिल्यांदा काय करायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे, ह्या गोष्टी क्लिअर कट झाल्यानंतर अभ्यासाला मजा येते. मग आता तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट झालं की चॅप्टर नंबर 7 मध्ये मला सीड ॲज वेल ॲज हार्मोन यांच्यावरती फोकस करायचा आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये मला मेन ऑर्गनवरती लंग्स आणि हार्टवरती फोकस करायचा आहे. राईट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये मला कोणावरती फोकस करायचा आहे? ब्रेन. मग अशा पद्धतीने आपण या आपल्या 3rd छोट्याशा लेक्चरमध्ये आपण कशाची माहिती बघितली? 3 चॅप्टरची. ठीक आहे. येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे चॅप्टर नंबर बघणार, चॅप्टर नंबर 10, 11 अँड 12. राईट. आणि येणारं फायनल 5 जे लेक्चर असणार त्याच्यात आपण कोणाची माहिती बघणार? चॅप्टर नंबर 13, 14 अँड 15. असे माझे 5 इंट्रोडक्टरी लेक्चर झाल्यानंतर मी मेन टॉपिकला काय करणार? सुरुवात करणार. सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. इंडेक्स नीट प्रॉपर क्लिअर कट करा आणि ज्या दिवशी मी टॉपिक तुमचा स्टार्ट करेल त्या दिवसापासून सगळ्यांनी क्लिअर कट अभ्यासाला पण सुरुवात करायची आहे. ओके. चलो. तर आता तुम्हाला हे लेक्चर कळालं. ठीक आहे. जास्तीत जास्त आपले व्ह्यूज वाढवा. आपलं फेसबुकचं पेज पण तुम्ही लाईक करा. ठीक आहे. जास्तीत जास्त मुलांना तुम्ही ॲप डाउनलोड करायला लावा आणि ऑनलाईन प्रेझेन्स तर तुमचा वाढवाच आणि सोबत आपण तुमचा क्लास पण लवकर चालू करणार आहोत. चलो. हॅव अ नाईस डे. थँक्यू.